मंडळीतले सर्व सभासद, मी तुमचे आभार मानतो की पाळक साहेबांनी आणि पंचांनी मला आज तुमच्या पुढे येऊन देवाचं वचन सांगण्याची सुंदर संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे उपकार मानतो आणि परमेश्वराच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो. प्रियानो, नाझरीन चर्च आणि माझा फार जुना संपर्क आहे. केवळ इथंच नाही, मला वाटतं पूर्वीचे जे मिशनरी होते, ग्रियर साहेब आणि त्यांची मिसेस पावला ग्रियर, जे चिखलीला होते, त्यांचा माझा पर्सनल वैयक्तिक संबंध असायचा. तुम्हाला ती घटना माहिती आहे की त्यांचे 2 मुलं तलावामधून पडून मरण पावलेले आहेत. आणि किती भयानक प्रकार असेल. मिशनरी लोक पण त्याचे तरुण लेकरं, 2 लहान लेकरं तलावामध्ये बुडून मरण पावले. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मिसेसची आणि माझी गाठ पडलेली होती, पावला ग्रियर, आणि तिने एक पुस्तक लिहिलेलं आहे, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. तिची ती काय स्थिती असेल आणि प्रभूने तिला किती अद्भुत रीतीने सहाय्य करून ती पुस्तक लिहिण्यास कृपा पुरवली. आणि त्याही स्थितीत प्रभूने तिला सावरलं आणि सेवेमध्ये ती पुढं तत्पर राहिली. आणि तेच पुस्तक मी डब्ल्यूमध्ये असताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी ते वितरण केलं. आणि जे गरजू असे दुःखी कुटुंब होते किंवा दुःखी भगिनी होत्या, मी स्वतः त्यांना हे पुस्तके अनेकांना जिथं जिथं गरज होती अशा ठिकाणी दिली की त्यांच्या अंतःकरणाचं मनाचं सांत्वन व्हावं. इंगळे साहेब त्यांचा माझा फार चांगला परिचय होता. UBSमध्ये मी जेव्हा स्टोअर्स डिपार्टमेंट सांभाळायचो तर माझ्यावरची स्टुडिओ होता आणि तिथं रेकॉर्डिंगला ते यायचे. त्याचप्रमाणे सुनील दांडगे हे विद्यार्थी होते माझ्या वेळेस, आणि त्यांचाही माझा अगदी खूप चांगला परिचय आहे. शेजुळे साहेब, संतोष डोंगरदिवे, सुभाष डोंगरदिवे, या सगळ्यांनी आम्ही मिळून पुण्यामध्ये माझ्या सुवारचे कार्यासाठी अलीकरणी मला मदत केलेली आहे. आणि त्याचा आणि माझा फार जवळचा संबंध आहे. पुण्यामधलं जे चर्च आहे, माझा एक मावस भाऊ त्या ठिकाणी आहे, मला माहीत नाही, तुम्हाला माहीत, पाळक साहेबांना एखादं माहीत असेल, जयंत जाधव म्हणून आहे. तो वर्ल्ड विजनमधून येत, नंतर त्यांनी तुमचं नाझरीनचं ऑडिट तो करायचा. तो माझा सख्खा मावस भाऊ आहे. ही इज व्हेरी गुड सिंगर. तर त्याच्यामुळं पण माझा संपर्क यायचा. त्याही चर्चेसमध्ये मी संदेश दिलेले आहेत. तायडेंचे मेवणे ईश्वरदास तायडे, तुमचे इंगळींचे मेवणे ईश्वरदास तायडे यांचं भोसरीला कुठंतरी भोसरीला चर्च होतं, आणि तिथेसुद्धा मी संदेश दिलेला आहे. आणि पाळक साहेब यांचं काय सांगायलाच नको. 4 वर्ष आम्ही एका कॅम्पसमध्ये होतो. आम्हाला फार चांगलं माहिती आहे त्यावेळेसचे पाळक साहेब आणि आत्ताचे पाळक साहेब जमीन आसमानाचा फरक आहे. बापरे, माझा विश्वास बसत नाही की केवढं परमेश्वराने त्यांची वचनामध्ये, सेवेमध्ये किती मोठी प्रगती केलेली आहे आणि किती मोठा आशीर्वाद त्यांना अत्यंत ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांना इथे येऊन किती वर्ष झाले आहे? कोणाला माहीत? हे 25वे वर्ष सिल्वर ज्युबली आहे त्यांची. 25 वर्ष त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे. 25 वर्ष ते ॲव्हरेज सेवा करीत आहेत. आणि किती हार्डशिपमधून गेलेले आहेत. सेवा साधी नाही, साधी सेवा नाही. आणि त्यांच्या मिसेसचं किती मोठं सहकार्य त्याच्या मागं आहे, प्रार्थनेचं पाठबळ आहे. आणि प्रियानो, तुमच्या मंडळीतले काही जण, तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभा आहात आणि सेवा पुढे नेत आहात. मला आनंद वाटतो. प्रियानो, मी इथं एवढ्यासाठी येतो की पाळकांचे जे संदेश, मी त्यांची स्तुती करत नाही किंवा त्यांना झाडावर चढवून देत नाही. म्हणतील मला नंतर मला झाडावर चढवून दिलं. मी झाडावर चढवून देत नाही किंवा अतिशय युक्ती करत नाही. प्रियानो, जे संदेश पाळक साहेब इथं तुम्हाला देतात, प्रियानो, मी तुम्हाला खचित सांगतो, अहमदनगरच्या कोणत्याही मंडळीमध्ये इतके चांगले संदेश दिले जात नाहीत. अख्ख्या अहमदनगर शहरामधले इतके सुंदर, आशीर्वादित, सडेतोड वचनाप्रमाणे सत्य संदेश दिले जातात. मी काय इथं येतो? त्याच्यासाठी मी इथे येतो. सगळीकडे फिरलो, सगळीकडे जातो, सगळेजण मला बोलवतात. परंतु प्रियानो, ह्या ठिकाणी जे मला प्रभूचं अस्तित्व, प्रभूचं सानिध्य जे जाणवतं, वचनाचा जो आशीर्वाद मिळतो, त्यामुळे मी या ठिकाणी येतो. प्रियानो, ना माझी इच्छा आहे
मी केडगावमध्ये अनेक कुटुंबामध्ये जाऊन फिरतो. खूप ख्रिश्चन कुटुंब आहेत प्रियांनो. फार भयानक परिस्थिती आहे लोकांची. वेगवेगळ्या चर्चचे मेंबर आहेत, चर्च सोडत नाही, चर्चला जात नाहीत, महिने जात नाहीत ना. आम्ही या चर्चचे मेंबर आहोत. माझं संदेश बाजूलाच राहिलं, पण थोडी मी केडगावची हिस्ट्री सांगतो. मागच्या महिन्यात मी एका कुटुंबात प्रथमच गेलो सेवेसाठी. ख्रिस्ती कुटुंब. हां, आम्ही हिमेमोरियल चर्चचे मेंबर आहे. हो बरं. किती झाले नाही, जात नाही, एवढ्यात नाही जाता येत नाही. मुलगा मुलगी आई त्या ठिकाणी होते. मी संदेश दिला, तो मुलगा हात जोडून बसला होता. आणि नंतर मी पाहिलं, त्याने मला हात देतात, त्याच्या हातामध्ये काळा दोरा होता. म्हटले काय? म्हणे करदोडा कशा? त्याच्या मेहनती त्याला नजर लागते म्हणून बांधलेला आहे. ख्रिस्ती कुटुंब प्रियांनो, मोठ्या पोझिशनचा मुलगा, खूप चांगलं घर, गाडी, घर, बंगला सगळे. बघा अंधविश्वास. ही स्थिती केडगावमधल्या माणसाची आहे. दुसऱ्या एका कुटुंबामध्ये मी जातो. ती बाई त्या गंगावणीच्या चर्चला जाते. मुन्ना नवरा ते अण्णा काय कॅथलिक चर्च, अण्णा तिकडं चर्चला जातो. ते दोघं इकडे तिकडे जातात. इतके क्लॅशेस त्या कुटुंबामध्ये आहेत प्रियांनो. तर ती बहीण जरा प्रभूमध्ये असल्यामुळं जरा तो नवरा थोडा सावरत आहे त्याची. अजून एका कुटुंबामध्ये जातो. दोघे सुना आहेत, खूप उत्सुक आहे प्रभूच्या वचनासाठी. एकीचा नवरा तर नास्तिकच आहे, दुसरीचा नवरा त्या हिंदू लोकांच्या मुलावर सगळ्यांसंगती फिरतो, गणपतीत भाग घेतो, जिकडे तिकडे जातो, पूजा अर्चेला जातो, सगळीकडे जातो. केडगावची स्थिती आहे फ्रियांना. आपण ख्रिश्चन आहोत, आपण बिलिव्हर म्हणतो. आपल्या आजूबाजूचे ख्रिस्ती लोक, विदर्भ्यांचं द्या सोडून, पण ख्रिस्ती लोकांची स्थिती काय आहे फ्रियांना? फार भयानक परिस्थिती. नाही विश देवाने खूप सुंदर चांगलं चर्च दिलेलं आहे. खरं शिक्षण या ठिकाणी आहे, खरी आस्था आहे. फ्रियांना आपण प्रार्थना केले पाहिजेत. आणि ह्या लोकांना इथं कसं आणता येईल आणि त्यांना देवाच्या वचनाचा आशीर्वाद कसा मिळेल आणि सत्य त्यांना कसं कळेल आणि ख्रिस्ती जीवन कसं खऱ्या अर्थाने जगता येऊन जगाला साक्ष होता येईल, आपल्याला अत्यंत गरज आहे. दिस इज द व्हेरी राईट प्लेस. माझं हे ओझ आहे की, आणि हे पालकांचं काम नाही किंवा माझं नाही, सर्वांचं काम आहे. घेऊन या लोकांना इथं, वचन ऐकू द्या, सत्य कळू द्या, तारण कळू द्या, पापक्षणा करू द्या, जीवन कळू द्या. ही माझी तळमळ आणि कळकळ आहे प्रियानो. मी माझ्या परीने करतो. वेगवेगळ्या कुटुंबात जातो. मी कुठल्याही चर्चला कोणालाही हे करत नाही, पण मला असं वाटतं की आय शुड रेकमेंड देम दिस चर्च. हे चर्च रेकमेंड करावं असं मला अंतःकरणापासून वाटतं. आणि आपणही सर्वांनी ते केलं पाहिजे प्रियांनो. आणि लोकांचं जीवन खरं ख्रिस्ती म्हणून कसं आशीर्वादित होईल, आपण एकमेकाचं ओझं कसं भावून एकमेकाची उन्नती प्रगती कशी करू ख्रिस्तामध्ये बापा प्रियांनो, हे माझं खरं ओझं या ठिकाणी आहे. आणि प्रियांनो, आपण आपल्या शास्त्र भागाकडे आजच्या वळूया. आजचा जो दिवस आहे आपल्याला माहीत आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की पाम संडे आपण ज्याला म्हणतो, पवित्र सप्ताहाची सुरुवात या पाम संडेमुळे होते. आपण पाहतो 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये याची सुरुवात झाली. आणि सुरुवातीला फक्त गुड फ्रायडे आणि होली सॅटर्डे हेच पाळले जायचे. पण कालांतराने त्याच्यामध्ये एक दिवस ॲड होऊन हा पवित्र सप्ताह झालेला आहे. आणि हा पवित्र सप्ताहाची सुरुवात आजचे हा पाम संडेने होते आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या यरुशलेमेकडे येत असताना 9व्या अध्यायाच्याच 91व्या वचनामध्ये आपण असं पाहतो की पुढे असे झाले की त्याला वर घेतले जाण्याचा समय आला. नंतर त्याने दृढ विश्वासाने काय केलेलं आहे, आपण तिकडे जाण्याचा त्याने हे केलेलं आहे. दृढ विश्वासाने आपलं तोंड तिकडे वळवलेलं आहे. यरुशलेमकडे जाण्याचा समय, वर जाण्याचा समय, यरुशलेमकडे जाण्यासाठी दृढ विश्वासाने त्याने आपलं तोंड वळवलेलं म्हणजे.
त्याला माहीत होतं काय होणार आहे. शिष्यांना त्यांनी सांगून शिकलेलं होतं. तिसऱ्यांदा त्यांनी भविष्य केलेलं होतं मत्तीच्या शुभवर्तमानामध्ये 20:18 अध्याय 18-19 की आपण यरूशलेमेवर जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्रांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा कराव्यास, फटके माराव्यास, वधस्तंभावर खिळण्यास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो परत उठेल. त्याला हे माहीत होतं यरूशलेमेकडे तो जाणार आहे. दृढ विश्वासाने त्याने आपलं तोंड तिकडे बळवलेलं आहे. दृढ विश्वास. आणि या शास्त्र भागाचा आपण जो पहिला वचन वाचतो, या गोष्टी सांगून तो यरूशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चाललेला आहे. स्वतः पुढे चाललेला आहे. कशासाठी? तो मरणाला सामोरे जाते. त्याला माहिती आहे काय होणार आहे. आणि प्रियानो, सर्वाचा उद्देश तुमच्या आणि माझ्या पापासाठी, तुम्हाला आणि मला तारण्यासाठी, तुमच्या आणि माझ्या पापाचं प्रायश्चित होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला असं धैर्याने त्या मरणाला सामोरे जावं लागेल. दृढ विश्वास. बदलायचं नाही. मारायला तयार आहे. मरायला तयार आहे. आणि म्हणून प्रियानो, कधी कधी आपल्याही जीवनामध्ये असे दृढ विश्वासाने काही निर्णय घ्यावे लागतात. धैर्याने निर्णय घ्यावे लागतात. आपण येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपण समोर ठेवलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये त्रास असो, छळ असो, दुःख असो, नुकसान असो, प्रियानो आपण शिकलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने धैर्याने जे काही त्याच्यासमोर देवाच्या योजनेप्रमाणे, इच्छेप्रमाणे होतं, त्याला त्याने मोठ्या धैर्याने त्या ठिकाणी तोंड दिलेलं आहे. आपण पाहतो की त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून गेलेले होते. परंतु नंतर पुनरुत्थानानंतर, पवित्र आत्म्या मिळाल्यानंतर आपण पाहतो की त्या आत्म्याने सामर्थ्याने भरले आणि मोठ्या धैर्याने देवाचं वचन गाजू लागले. आणि एवढंच नाही, आपण पाहतो की शेवटपर्यंत वचन गाजवत गाते त्यासाठी रक्तसाक्षी झाले. सुरुवातीला त्यांना नव्हते, पण आत्म्याने सामर्थ्याने भरल्यावर त्यांनीही त्या प्रभूसारखं वचनाची सुवार्ता गाजवली, पुनरुत्थित ख्रिस्त गाजवला आणि त्यांचं कार्य त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने बेतफगे आणि बेथानी या ठिकाणी, तो गलिलावरून येत आहे, बेतफगे आणि बेथानी या ठिकाणी आल्यानंतर त्याने 2 शिष्यांना सांगितलं की जा आणि समोरच्या गावात जाऊन एक शिंगरू तुम्हाला बांधलेलं असेल. आता गाढव आणि शिंगरू दोन्ही होत्या ठिकाणी. त्या शिंगराची आई पण होती ते सोडून आणा सांगितलं. जर कोणी तुम्हाला विचारलं तर प्रभूला यायची गरज आहे असं सांगा. त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी ते गेलेले आहेत. त्या मालकाने विचारलं तुम्हाला का? प्रभूला यायची गरज आहे म्हटल्यावर त्यांनी ताबडतोब ते देऊन दिलं. प्रभूला ते ओळखत होतं. प्रभूचं कार्य त्यांना कळत होतं. काही लोक म्हणतात की ते प्री प्लॅन्ड केलेलं होतं. आय डोंट थिंक इट्स अ प्री प्लॅन्ड केलेलं. प्रभू सर्वज्ञ आहे. त्याला सर्व काही ठाऊक आहे. त्याला काही सांगण्याची, कोणाची ओळख देण्याची, कुठल्या गोष्टीची गरज नाही. प्रभूला सर्वज्ञ आहे तो. आणि या ठिकाणी पाहतो की त्यांनी ताबडतोब ते शिंगरू दिलेलं आहे. त्यांनी आणलं, ते शिंगरू आणलं. त्या शिंगरावर तो बसलेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी 3 प्रकारचे गट आहेत. ज्यावेळेस ही प्रोसेशन सुरू झाली तर पहिली गोष्ट, त्याच्या मागे येणारे जे गालिलाहून येणारे लोक होते ते बेथानीमधले, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने लाजाराला जिवंत केलं ते लोक त्या ठिकाणी होते. आणि त्याचप्रमाणे बेथानीतल्या लोकांनी जे सणासाठी आलेले जे लोक होते, यरूशलेमात राहणारे लोक आणि सणाला आलेले लोक, ज्यांना ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने लाजाराला जिवंत केलं ही बातमी ज्यावेळेस पसरली वाऱ्यासारखी, तेव्हा मोठा लोकसमुदाय येशू ख्रिस्ताच्या मागे आलेला आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, तो गाढवावर बसला. लोकांनी आपली वस्त्र वाटेवर पसरले. त्यांनी झावळ्या तोडल्या, झावळ्या त्यांनी त्या वाटेवर पसरल्या. त्या गाढवावरही ते कपडे टाकले. आणि फिरानो, इस्रायल लोकांची किंवा यहुदी लोकांची प्रथा होती की कोणी राजा अशा प्रकारे जर त्यांना भेट देणार असेल, त्यांच्याकडे येणार असेल, तर त्याच्या सन्मानार्थ अशा प्रकारे कपडे वाटेवर पसरून झावळ्या किंवा डाळ्या झाडाच्या तोडून त्या ठिकाणी त्याचं स्वागत, सन्मान केला जायचा. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी गाढवावर बसून आलेला आहे. आणि त्यालासुद्धा आपण पाहतो की राजा म्हणून लोक संबोधित आहेत त्या ठिकाणी.
राजे लोक ज्यावेळेस युद्धाला यायचे, युद्धाला येताना ते घोड्यावर यायचे, घोड्यावर मारून यायचे. पण तह करायचा असला, समझोता करायचा असला, समेट करायचा असला, ते गाढवावर बसून यायचे. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की गाढवावर बसून येणं हे नम्रतेचं, लीनतेचं, प्रीतीचं, चांगुलपणाचं लक्षण आहे, शांतीचं लक्षण आहे. तो शांतीचा राजा, यशा 96 अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा राजा, शांतीचा अधिपती, प्रिन्स ऑफ पीस. आपण पाहतो की तो काय आहे, त्या गाढवावर बसून आपल्या लोकांना ती भेट देण्यासाठी त्या यरूशलेमेकडे तो येत आहे. आणि त्यावेळेस काय केलेलं, लोकांनी मोठा जय जयकार केलेला आहे, धन्यवाद केलेला आहे, स्तोत्र. त्या ठिकाणी आपण पाहतो की 118 25-26 वचनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की त्या ठिकाणी लोकांनी काय केलेलं आहे, येशू ख्रिस्ताचा मोठा जय जयकार केला. येशू ख्रिस्ताला अशा प्रकारचं जी प्रोसेशन जी आहे, ती प्रोसेशन त्यांनी कधीच स्वतःला अशा प्रकारे उघड होऊ दिलं नव्हतं कोणाला. इव्हन त्यांनी पुष्कळांना बरं केलं, भूतं काढली, मेलेले उठवले, पण सगळ्यांना त्यांनी सांगितले कोणाला सांगू नका. पण या ठिकाणी त्यांनी मात्र उघडपणे जयोत्सव लोकांना करू दिला, लोकांना त्याला प्रगट करून दिलेलं. मुख्य कारण पहिली गोष्ट जखरा 9:9 जी प्रॉफेसी येशू ख्रिस्ता संबंधाने होती, ती प्रॉफेसी पूर्ण व्हावी. काय प्रॉफेसी होती ती? सियोने कन्ये जोराने आनंद कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येते, तो न्याय्य व यशस्वी आहे. गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगोरात बसून तो येत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की ही एक प्रॉफेसी होती, प्रॉफेसी फुलफिल व्हायची होती. दुसरी गोष्ट, जे शास्त्री आणि फरीसी आणि वडील वर्ग यांनी ठरवून टाकलेलं होतं येशू ख्रिस्ताला जीव मारायचा, त्यांनी कट केलेला होता. परंतु सणामध्ये नको अशी त्यांची इच्छा होती. सणामध्ये नको का? सणामध्ये लोक असतात, गडबड होईल, दंगल होईल आणि त्यामुळं काही प्रॉब्लेम निर्माण, सणात नको असं त्यांना म्हणायचं होतं. परंतु प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त वलांडणाचा यज्ञपशू, जगाचा पाप हरण करणारा दैवाचा कोकरा, हा केवळ त्या वलांडणाचा यज्ञपशू म्हणूनच तो अर्पीला जाणार होता आणि त्या सणातच त्याचं अर्पण होणार होतं. त्याच वेळेस त्याला वधस्तंभावर खेळण्यात येणार होतं आणि सर्व जगाच्या, तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या पापासाठी तो अर्पीला जाणार होता. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जरी त्यांची इच्छा नव्हती अटक करायची, पण हा एवढा मोठा लोकसमुदाय, त्याचा एवढा मोठा जयोत्सव, इतकी मोठं लोक म्हणत आहे की तो राजा म्हणून त्याचा स्वीकार करत आहे. होसान्ना, प्रभूच्या येणारा राजा, धन्यवाद. होसान्ना म्हणजे सेवच नाव, आमचं तारण कर, आमचा बचाव कर, असं ते म्हणत आहे. राजा म्हणून, मसीहा म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्याची स्तुती करते, त्याचा धन्यवाद करते, उपकार स्तुती करते. स्तोत्र 18 ह्याला साम ऑफ हालेल म्हणतात. हालेल या शब्दाचा अर्थ आहे स्तुती, उपकार, स्तुती. स्तोत्र 113 ते 118 हे साम ऑफ हालेल म्हणतात, त्याला साम ऑफ हालेल. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की मंदिरामध्ये उपकार स्तुती करताना हे 113 ते 118 हे स्तोत्र गायले जायचे. स्तोत्र 136 ह्याला ग्रेट हालेल म्हणतात. ग्रेट हालेल माहिती आहे तुम्हाला? 136 स्तोत्र काय आहे? माझी आई SPG मिशनाची होती आणि ते SPG मिशनाचे लोक ते गळ्यावर स्तोत्र गायचे. माहिती आहे तुम्हाला? कोणाला माहिती आहे? गळ्यावर गायचे. देवादी देवाचे उपकार स्मरण करा, काची द्या सणात नाही. ते पाळक त्या ठिकाणी ते पहिलं म्हणायचे देवादी देवाचे, मग सगळे लोक म्हणायचे. ते सर्व संपूर्ण स्तोत्र जे आहे 136 दैवबापाची उपकार स्तुती स्तवन, त्याची सनातन दया, त्याच्याबद्दल धन्यवाद ते करायचे. आणि 136 साम जे आहे ग्रेट हालेल, हे वलांडणाच्या सणाच्या वेळेस जो वलांडणाचा यज्ञ पशु मारून लोक जे वलांडणाचं भोजन करायचे, त्या भोजनाच्या सर्वात शेवटी हे 136 साम गाऊन ते वलांडणाचं भोजन ते संपत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की
अशा प्रकारे हे 118 जे स्तोत्र आहे, या स्तोत्राचे आपण पाहतो की त्याला मसानिक साम त्याला पण म्हटलेले. परंतु येशू ख्रिस्तांनी सुद्धा या शास्त्रातल्या एका शास्त्रवचनाचा उपयोग केलेला आहे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोण शिला झालं म्हटलेलं आहे. म्हणून त्याला एक मसानिक साम म्हटलेले आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्त गाढवाच्या शिंगरावर बसला. ही एक छोटंसं सांगायचं राहिलं की गाढव, घोडा, बैल किंवा कोणताही ज्याच्यावर स्वार व्हायचं असेल, खेचर, याच्यावर जर बसायचं असेल तर त्यांना आधी काय करावं लागतं? मोडावं लागतं. त्यांना मोडावं लागतं. ते मोडल्याशिवाय तो तुम्हाला पाडवीवर बसून म्हणजे त्यांना ते शिस्त लावावी, त्यांना शिकवावं लागतं, त्यांना मारावं लागतं, त्यांना ते वळण द्यावं लागतं आणि मग तुम्हाला स्वार होईल. पण तो प्रभू येशू ख्रिस्त ज्या शिंगरावर बसलेला आहे ते शांत राहिलं, शांत राहिलं. आणि आपण पाहतो का तो प्रभू येशू ख्रिस्त हा अखिल सृष्टीचा त्या ठिकाणी आपण पाहतो की नियंत आहे आणि सर्व काही त्याच्या अधीन आहे. आपण त्या ठिकाणी स्तोत्र 8मध्ये वाचतो. मला वाटतं त्या ठिकाणी स्तोत्र 8मध्ये आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतं की सर्व काही जे काही निर्माण केलेलं आहे ते सर्व देवाने आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या स्वाधीन केलेले आहे. 8व्या स्तोत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतो तू त्याला देवापेक्षा किंचित असं कमी केले. 5 वचनापासून पुढं त्याला गौरव, थोरवी आणि मुकुटमंडित केलेलं आहे. तू त्याला आपल्या हातच्या कृत्याचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलं आहे. शिरडे, मेंढरे, गुरे, ढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वर आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझं नाव किती थोर आहे. आपण या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं या ठिकाणी आपण पाहतो की जी थोरवी आहे तो या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या अधीन सर्व काही आहे, किंचित देवापेक्षा आहे. पावलाने त्या ठिकाणी आपण पाहतो की दुसरा त्या प्रगट केलेलं आहे. त्याच्या 2ऱ्या अध्यायाच्या 8-9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की तो जो कोण होता प्रभू येशू ख्रिस्त मेलेतून उठल्यानंतर, गौरव झाल्यानंतर, ज्याला देवाने किंचित काय केलेलं होतं, आपण पाहतो देवापेक्षा किंचित कमी केलं, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याने प्रगट केलेलं आहे. हे स्तोत्र त्याच्या संदर्भात, त्याच्या अधीन सगळं आहे, त्याच्या स्वाधीन सगळं आहे. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी आपण पाहतो की त्या शिंगराने पण काय केले नाही, लोकांनी जयोत्सव केला आणि मोठं प्रोसेशन त्या ठिकाणी चाललेलं आहे. एवढे मोठी त्याच्या मागं लाखो लोकांचं ते यरुशलेम त्या ठिकाणी लाखो लोकांनी भरलेलं असायचं. सणासाठी त्या ठिकाणी लाखो लोक यायचे. अख्ख्या जगातले यहुदी लोक तो वलांडन सण पाळण्यासाठी त्या यरुशलेमात येत होते. आणि यरुशलेम आणि त्याच्या आजूबाजूची सर्व गावं गजबजून जायची. अत्यंत मोठी लोकसंख्या आहे. एक आकडा मला सापडला की त्या बलिदानाच्या पशुला एकदा त्यांनी किती पशूंचं त्या ठिकाणी यज्ञ केला गेला. एक रेकॉर्डमध्ये सांगते की 2,60,000 कोकऱ्यांचा त्या ठिकाणी यज्ञ केला गेला. कल्पना करा, 2,60,000 लोक किती असतील त्या ठिकाणी. एक कोकरू एका कुटुंबासाठी वापरायचं त्या ठिकाणी. कल्पना करा किती लोक त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी पाहतो की केवढा मोठा लोक, केवढा मोठा जल्लोष आहे. आणि मोठ्याने गर्जना करून, घोषणा करून, मोठ्यानेच त्याची स्तुती, धन्यवाद करून, प्रभू राजा धन्यवादित असो. प्रभूला त्यांनी राजा म्हटलेलं आहे, मसिया म्हटलेलं आहे, आमचं तारणकर म्हटलेलं आहे, आम्हाला तार म्हटलेलं आहे. आणि प्रियानं ज्या शास्त्री पुरुषांनी पाहिलं त्यांना भयंकर हेवा आलेला आहे. आणि काय करावं काय करू नये. त्यांनी पुढं म्हटलेलं आहे 12:19 की पहा, योहान 12:19 की पहा, जग त्याच्या मागं चाललेलं आहे, जग त्याच्या मागं. आपलं काही चालत नाही, आपलं काही चालत नाही. आणि बघून त्यांनी काय केलेलं आहे, येशूला ताबडतोब अरेस्ट करायचा प्रयत्न योजना केली आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला अरेस्ट केलं. आणि त्यामुळं आपण पाहतो की तो वल्हांडणाचा यज्ञ पशु त्याच दिवशी अर्पिण्यात येणार होता.
म्हणून त्यांनासुद्धा काय केलं, त्यांचा प्लॅन बदलावा लागला. देवाच्या योजनेप्रमाणे सर्व गोष्टी घडत होत्या. शास्त्री पुरुष लोकांनी ज्यावेळेस पाहिले, जय जय करतात, घोषणा करतात, त्यांना हे वा मत्सरात. ते म्हटले, प्रभू तुमच्या शिष्यांना दाटवा. प्रभूंनी काय म्हटलं, हे गप्प राहिले तर धोंडे ओढतील. त्या ठिकाणी आपण पाहतो की म्हणजे त्यांची जी स्तुती आहे, त्यांचा जो धन्यवाद आहे, त्यांनी म्हणून माझा राजा म्हणून जो माझा स्वीकार केलेला आहे, त्यांनी मला मसीहा जे म्हणवले, हे त्रिभारत, हे अत्यंत सत्य आहे, हे खरं आहे, हे बदलू शकत नाही. कुणी मनुष्य कोणत्याही ऑथॉरिटी पॉवर याला सप्रेस करू शकत नाही. एकदम हे सत्य आहे. म्हणून प्रभूने म्हटलं, हे जर गप्प राहिले तर धोंडेवर. शब्दशः अर्थ घेऊ नये प्रियानो, पण ते इतकं सत्य होतं की ते बदलणं अशक्य होतं. तोच मसीहा होता, तोच तारणारा होता, तोच ख्रिस्त होता, तोच लोकांच्या पापासाठी प्रायश्चित बली म्हणून त्या ठिकाणी आलेला होता, तोच आरपीला जाणार होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, ही गप राहिली तर धोंडे वरडतील, असं प्रभूने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रियानो. आणि पुढं आपण शास्त्रभागामध्ये वाचतो प्रियानो की ज्यावेळेस त्या डोंगराच्या उतरणीवर प्रभू आलेला आहे, त्यावेळेस काय झालेलं आहे, त्याच्या दृष्टीला यरूशलेम पडलेलं आहे. यरूशलेम शहर त्याच्या दृष्टीला पडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या यरूशलेमीकडे आल्यानंतर मात्र प्रभू येशू काय केलेलं आहे, तो हे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला. प्रभू येशू ख्रिस्त रडत रडत. दुसरीकडे त्याने मोठा विलाप केलेला आहे. विलाप. येशू 2 वेळेस रडला. पहिल्याच कुठं रडला नाही का, लाजार मेला होता नाही का, त्यावेळेस आपण त्याची बहीण मार्था मेरी तिथं आल्या त्याला भेटायला, आणि येशू रडला. त्यांच्या दुःखामध्ये तो सुद्धा सामील झाला, त्यालासुद्धा दुःख वाटलं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशू विलाप करत आहे. विलाप म्हणजे एखाद्या मेलेल्या माणसासाठी जशी एखादी प्रिय व्यक्ती मोठ्याने ओरडून विलाप करून रडते, तसा विलाप प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेकडून तो विलाप करत आहे. आणि तो काय म्हणत आहे, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. शांतीच्या गोष्टी. प्रभू येशू ख्रिस्त आपण पाहतो, तो स्वर्गाचा राजा दीन नम्र होऊन जगामध्ये आलेला आहे. आणि आपण पाहतो की त्यांच्या समोर त्याने आपलं सर्व जीवन व्यतीत केलेलं होतं. सर्व त्याच्याविषयीच्या ज्या प्रॉफेसी त्या फुलफिल होत होत्या, त्याने दिलेलं शिक्षण त्यांना कळत होतं, त्याने केलेले चमत्कार सर्व ते बघत होते. तसं सामर्थ्य त्यांना ठाऊक होतं, त्याचं पावित्र्य त्यांना ठाऊक होतं, सगळं ठाऊक होतं. योहान 1:11 काय म्हटलेलं आहे, तो आपल्या स्वकीयाकडे आला, पण त्याच्या स्वकीयांनी काय केलं, त्याचा स्वीकार केला नाही. त्याचा स्वीकार केला नाही. किती दुःखाची गोष्ट आहे. आपले लोक, यहुदी लोक, त्या शमरुली स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने यहुद्यातूनच तारण आहे. तारण यहुद्या, सर्व जगाचं तारण यहुद्यामधून आहे. आणि त्या यहुदी लोकांकडे प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, त्या इस्रायल लोकांकडे येत आहे. त्यांचा तो त्यांच्याकडे आलं, त्यांनी स्वीकार केलं. नम्र होऊन, लीन होऊन, त्या गाढवावर बसून शांती करण्यासाठी, तह करण्यासाठी, समेट करण्यासाठी, त्यांना जीवन देण्यासाठी, तारण देण्यासाठी, पाप क्षमा देण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो प्रभू त्यांच्याकडे आलेले. एवढी महान प्रीती त्यांनी केलेली. काय वाईट त्यांचं केलेलं होतं, त्यांनी त्याचा स्वीकार केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला. जी संधी प्रभूंनी त्यांना दिली होती, त्या संधीचा त्यांनी काय केलेलं नाही, लाभ घेतला नाही. संधीचा लाभ घेतलेला नाही. त्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला. आणि किती ही भयंकर गोष्ट आहे प्रियानो, जेव्हा आपल्याला संधी असते प्रभूला स्वीकारण्याची, आणि त्या प्रभूला आपण वेळीच जर स्वीकारलं नाही तर प्रियानो त्याचे किती महान आणि गंभीर परिणाम होऊ शकतात प्रियानो. ते प्रभूला त्यांचं पुढे येणारं जे शासन होतं, पुढे येणारी जी शिक्षा होती, ती प्रभूला दिसत होती. त्यांचं काय होणार आहे म्हणून प्रभू त्या ठिकाणी रडत होता प्रियानो. प्रभू त्या ठिकाणी रडत होता, विलाप करत होता, मोठ्याने विलाप करत. माहिती आहे काय झालं त्यावेळेस, प्रभू येशू ख्रिस्ताने न्याय करून टाकला. जजने शिक्षा देऊन टाकली, न्याय करून टाकला. फक्त काय राहिलं होतं, शिक्षेची अंमलबजावणी राहिली होती. ती कधी झाली,
40 वर्षानंतर 1970 आपण पाहतो की रोमनी काय केलं, यरुशलेमेला वेढा घातला. त्यावेळेस पण वलांडन सण होता आणि सणामध्ये सगळे लोक आतमध्ये होते, यरुशलेमेमध्ये होते. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की यरुशलेमेच्या 3 भिंती होत्या. एक दाविदाने सलमनाने बांधलेली, मधली भिंत पश्चिमेकडे वळवलेली आणि अग्रिपा हेरोद्याने 3री भिंत बांधलेली होती. बरं मोठं प्रोटेक्शन होतं. ह्या रोमी लोकांना आतमध्ये जाता येत नव्हतं. टायटस नावाचा त्यांचा जनरल होता त्यावेळेस. तर त्यांनी तो वेढा यरुशलेमाला जवळ 143 दिवस वेढा होता. त्यांचा पाणी पुरवठा, अन्न पुरवठा सगळं त्यांनी बंद करून टाकलेलं होतं. 143 दिवस ज्यावेळेस हा वेढा त्या ठिकाणी होता प्रियानो, लोकांचे काय हाले झाले असतील, कशी परिस्थिती झाली असेल कल्पना करा तुम्ही. आणि शेवटी त्यांनी काय केलं, मोठे मोठे रॅम्प रचले त्या भिंतीवर चढायसाठी. त्या भिंती फोडायसाठी त्यांच्याकडे ड्रिलिंग मशीन होती, माहीत नाही कोणत्या टाईपची ड्रिल मशीन असेल ती. त्या भिंतीला होल पाडायसाठी त्यांनी ड्रिल मशीन होत्या त्यांच्याकडे. त्या ड्रिल मशीननी त्यांनी भिंतीला होल पाडले आणि ती भिंत पाडली. ते रॅम्पवरून चढून ते आत गेले. 6 लाख यहुदी लोकांची कत्तल झाली. 6 लाख लोकांची. हजारो लोकांना त्यांनी काय केलं, बंदिवान करून नेलं. यरुशलेम शहर आणि मंदिर जाळून त्यांनी भस्म केलं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला न स्वीकारण्याचा परिणाम किती भयंकर आहे. कधी कधी शासन लगेच येत नाही, पण ते निश्चित येतं. आपण पाहतो की देवाचा न्याय निश्चित येणार. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच वेळेस विलाप केलेला, त्याच वेळेस विलाप केला. आणि प्रियानो, आपण पाहतो की कशा प्रकारे येशू ख्रिस्ताला नाकारल्यामुळं, त्याचा स्वीकार केल्या न केल्यामुळं, संधीचा फायदा न घेतल्यामुळं केवढा मोठं संकट त्यांच्यावर आलं. प्रियानो, आज आपण स्वतःला ख्रिस्ती समजतो, आपण ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ती म्हणतो आपण. येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपण खऱ्या अंतःकरणाने केलं का? मनापासून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलं का? मनापासून प्रभूला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेला आहे का? जो प्रभू आपल्या पापासाठी त्या वधस्तंभावर मेला, आपलं पवित्र रक्त ज्यांनी सांडलं, एवढ्या दुःख यातना ज्याने सहन केला. प्रियांनो, हे पाप किती भयंकर आहे, पाप किती भयंकर आहे. त्याला केवढं मोठं ते जग स्वर्ग सोडून येऊन एवढं सर्व दुःख सहन करावं लागलेलं आहे. प्रियांनो, त्या पापाची क्षमा मिळवणं किती आवश्यक बाब आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की एचकेलाचं पुस्तक याचा 18व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की 20व्या वचनात, जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. एजेकेला 18:20 म्हटले की दुर्जन आपण केलेल्या दुष्कर्मापासून परावृत्त होऊन नीतीने व धर्माने वागेल तो आपला जीव वाचवेल. तो आपण सर्व केली पापे लक्षात आणून वळेल, तो खात्रीने वाचेल. काय म्हटलेलं या ठिकाणी, दुर्जन आपण केलेल्या दुष्कर्मापासून परावृत्त होऊन नीतीने व धर्माने वागेल तर आपला जीव तो वाचवेल. आपण सर्व केलेली पातके लक्षात आणून तो वळेल तर तो खात्रीने वाचेल. आपण केलेली सर्व पातकांचा आपण पश्चाताप करतो का प्रियांनो? लक्षात ठेवा, सर्व पातके, ढोबळ नाही किंवा किरकोळ नाही, काही इकडे तिकडे लपून ठेवायचे. सर्व पापांचा पश्चाताप आपण केला पाहिजे. सर्व पापांचा पश्चाताप. जर आपण
जर पश्चाताप केला, जर आपण आपली पाप पदरी घेतली, तर तो विश्वासू नाही आहे. तो आपल्याला काय केलं, आपल्या पापांची क्षमा करील आणि सर्व अधर्मापासून तो आपल्याला काय करील, शुद्ध करेल. सर्व अधर्मापासून. काय स्त्रिया ते, आर यू स्टिल इन सिन? आपण पापात आहात का, पाप करीत आहात का? भयंकर गोष्ट आहे प्रियानो, पाप हे भयंकर गोष्ट आहे. स्वर्ग सोडून त्या ख्रिस्ताला यावं लागलं, एवढं मरण, एवढं दुःख त्याला सहन करावं लागलं. निर्दोष निष्कळंक पवित्र असतं प्रियानो. आणि आपल्याला संधी दिलेली आहे प्रियानो, संधी दिलेली आहे. संधी आहे तोच, आजच तारणाचा दिवस आहे. संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे, फायदा करून घेतला आहे. पश्चाताप केला आहे का प्रियानो? वळा, नाही तर देवाचं शासन निश्चित येणार आहे प्रियानो. तो प्रभू लवकर येते, कृपेचा काळ आहे. स्वीकारा, जर स्वीकार केला नाही तर स्वीकारा. कोणतंही पाप अंतःकरणात दडून ठेवू नका, पापावर प्रीती करू नका. काही पाप फार गोड लागतात, पण काही पाप सोडतो, पण काही पाप जपून ठेवतो, लपून ठेवतो. ती उघडा असो का लपून असो, पण देवाला सगळं ठाऊक आहे. पश्चाताप करा प्रियानो, पश्चाताप करा, प्रभूकडे आपलं पाप कबूल करा, पापाची क्षमा मागा प्रियानो. तो क्षमा द्यायला तयार आहे. असं कोणतंच पाप नाही की ज्याची तो क्षमा करू शकत नाही. आणि मनुष्य कितीही पातकी असू द्या, किती पातकी असू द्या, येशू त्याला क्षमा करतो, येशू त्याला क्षमा करतो. आणि त्याच ठिकाणी आपण पाहतो की ह्याच एजखेल्याच्या पुस्तकाच्या 18व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो मरणाच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. मागे फिरा, पापापासून मागे फिरा. येशू ख्रिस्त रडत आहे, त्याला संतोष नाही. हा नाश होणार होतं, त्याला दिसत होतं, त्याला संतोष नाही, त्याला आनंद नाही. देवाला आपल्या नाशामध्ये आनंद नाही. 1 तिमोथी 2:4 देवाची इच्छा आहे सर्वांचं तारण व्हावं, सर्वांचं तारण व्हावं, कोणाचाही नाश होऊ नये. आपला पुत्र त्याने दिला, कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ, जगावर प्रीती घे. आणि म्हणून प्रियानो, बी सिरियस, बी सिरियस. पापाशी खेळू नका, पाप पाळायचा प्रयत्न करू नका, पाप खिशात ठेवू नका, लपवू नका. कन्फेस युअर सिन अँड ॲक्सेप्ट लॉर्ड ॲज युअर पर्सनल सेवियर. समोरच्या घड्याळात 3च वाजले तिथे. त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे. आणि पहिलं मंदिर आपण पाहतो की त्याचं सर्वनाश झाला, हे जाळून टाकलं त्या रोमच्या लोकांनी. पण नेहमीच्या काळामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस बाबेलातून लोक परत आले, त्यावेळेस नेहमीने परत दुसरं मंदिर बांधलं. आणि त्या दुसऱ्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की विदेशी लोक जे आहेत, यहुदीतर जे लोक आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं, एक भाग ठेवलेला होता मंदिराच्या बाहेर, त्या विदेशी लोकांनासुद्धा भक्तीमध्ये सहभागिता होता यावं. त्यांना मंदिरामध्ये येण्याची परवानगी नव्हती, बाहेरच त्यांनी कोर्ट ऑफ जंटाईल म्हणून ठेवलेलं आहे, तो एक भाग होता. आणि त्यामुळे ते यायचे आणि यहुदी लोक त्यांना सुवार्ता सांगायचे. किती चांगली गोष्ट आहे बघा, ते देवांनी तीसुद्धा सोय केलेली होती. विदेशी लोकांनीच यावं आणि जो जिवंत एकच परमेश्वर आहे त्याचं सत्य त्यांना कळावं. थोडक्यात म्हणजे ते जिवंत देवाच्या सेवेचं सुवार्ता सांगण्याचं ते ठिकाण होतं, कोर्ट ऑफ जंटाईल, विदेशांचं अंगण बाहेरच्या बाजूला होतं, ज्या ठिकाणी विदेशांनासुद्धा येऊन जिवंत देवाची साक्ष ऐकता येते, जिवंत देवाची माहिती मिळत होती, जिवंत देव कळत होता. परंतु प्रियानो, त्याचं काय झालेलं होतं माहिती आहे, हे एवढे लोक त्या ठिकाणी सणाला आलेले आणि ही जी विदेशांची जागा आहे, त्या विदेशांचं जे अंगण होतं कोर्ट ऑफ जंटाईल, त्या ठिकाणी आम्ही बाजार भरवला होता. बाजार भरवला. काय करायचे, यज्ञासाठी जे पशु राखायचे त्या पशूंचं तिथं बाजार असायचा, पक्षी असायचे, पशु असायचे. आणि सर्व जगातून जे यहुदी लोक यायचे
त्यांचा नियम असा होता की जे मंदिराचा जो कर दिला जायचा तो शेकेलमध्येच द्यावा लागायचा, दुसऱ्या चलनमध्ये दुसऱ्या स्वीकारत नव्हते ते. आणि म्हणून या ठिकाणी ते आल्यानंतर ते पशु घेण्यासाठी कर भरण्यासाठी त्यांना काय करायचं, त्या नाण्याचं त्यांना विनिमय करावा लागायचं. मनी एक्सचेंज, रुपये देऊन डॉलर घ्यायचे किंवा डॉलर देऊन रुपये घ्यायचे, असा प्रकार त्या ठिकाणी आपण पाहतो की ते मनी एक्सचेंज करणारे काउंटर्स त्या ठिकाणी त्यांनी केलेले होते. ते जनावरं त्या ठिकाणी सगळे त्यांनी बांधून ठेवले होतं. त्या जनावराचा बाजार आणि काउंटर त्या ठिकाणी सगळे त्यांनी ठेवलेले होते. आणि ते विदेशांचं अंगण या सगळं बाजारीने भरून गेलेलं. बाजार, स्वार्थेला चान्स नाही. देवाचं सत्य समजायला त्यांनी जागाच ठेवली नव्हती. आणि प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर त्याला ती स्थिती बघून त्याला ते मंदिर शुद्ध करावं लागलेलं आहे. 3 वर्षापूर्वी ज्या येशू ख्रिस्ताने सुवार्तेला सुरुवात केली होती त्यावेळेस आपण पाहतो यवनाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पण त्याने मंदिर शुद्ध केलं होतं. आणि 3 वर्षानंतर परत मंदिर अशुद्ध झालेलं आहे आणि त्याला परत शुद्ध करावं लागत आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की बिझनेस, पैसा याला महत्त्व दिले गेलेले आहे. असं म्हटलं जातं की जे प्रमुख याजक होते ते आणि त्यांच्या लेकरांनी तो बिझनेस चालवायचे आणि त्याद्वारे काय करायचे, ते पैसे कमवायचे. त्यांचं लक्ष पैशाकडे, स्वतःचा फायदा, स्वार्थ साधण्यासाठी. स्वार्थ व्यवस्था जाऊ दे तिकडेच. प्रियानो, पण आपण आजच्या स्थितीमध्ये आपण पाहतो किती मंडळ्या आहेत जे स्वार्थीचं कार्य करत आहेत, स्वार्थ सांगत आहेत. किती मंडळ्या आहेत. स्वार्थाला महत्त्वच नाही प्रियानो, हा विषयच नाही मंडळांमध्ये स्वार्थ सांगायचा. अजेंडाच नाही त्यांच्या ह्याच्यावर आणि त्याच्यासाठी प्रोव्हिजन पण नाही फंडाची. मी आनंद मानतो की कमीत कमी इथं तरी या मंडळीमध्ये कुणीतरी स्वार्थ सांगते ऐकायला मिळतं, कुणीतरी कुठेतरी सांगते. मागच्याच आठवडी दोघं एका बहीण भावानी साक्ष दिली होती कशाप्रकारे ते स्वार्थ सांगतात आणि कशाप्रकारे लोक रिस्पॉन्स देतात. आनंदाची त्या बहिणीची साक्ष खूप सुंदर होती. ती मनुष्याने कसं ते ऐकलं आणि कशाप्रकारे प्रतिसाद दिला त्या स्वार्थेला. प्रियानो, ज्यावेळेस आपण स्वार्थ मंडळीतले लोक सांगतात, पाळक सांगतो, इतर जण सांगतात, असं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, मंडळीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे ज्यावेळेस स्वार्थ सांगितली जाते. जर स्वार्थ सांगितली जात नाही तर प्रियानो काय उपयोग काय मंडळी. जॉन वेस्लीने म्हटलेलं आहे की चर्च हॅज ओनली वन मिनिस्ट्री. चर्चला फक्त एकच कार्य आहे, एकच काम आहे, विनिंग द सोल्स फॉर लॉर्ड. विनिंग द सोल्स फॉर लॉर्ड. प्रभूसाठी आत्मे जिंकणं एकच काम आहे मंडळीचं, दुसरं काही काम नाही. जॉन वेस्लीसारखा मनुष्य त्या ठिकाणी. आणि म्हणून प्रियानो, सुवार्ता आजकाल आपण पाहतो की आजकाल सुवार्थेला पुष्कळ अडखण आहेत, बंधनं आलेले आहेत, कठीण झालेले आहेत. मला आठवतं प्रियानो, 30-40 वर्षापूर्वीपासून तर मी सुवार्थेला तरुण असताना मी स्वार्थ सांगायचो. हॉस्पिटलमध्ये होतो, हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये सर्व वॉर्डमध्ये फिरून आम्हाला मोकळीक होती स्वार्थ सांगण्याची, ट्रॅक्स वाचण्याची, नवे करार विकण्याची. आम्ही करत होतो. हजारो नवे करार आम्ही त्या ठिकाणी विकले. लाखो लोकांना स्वार्थ सांगितलं. UBS मध्ये मी असताना प्रॅक्टिकल मिनिस्ट्रीमध्ये एक टीमचा मी लीडर होतो. स्ट्रीट प्रीचिंग रस्त्यावर जाऊन स्वार्थ सांगण्याची स्ट्रीट प्रीचिंगची टीमचा मी लीडर होतो. आणि काही विद्यार्थी त्यांना घेऊन मला पुण्यामध्ये जावं लागेल. पुण्याच्या अवतीभावती जाऊन आणि रस्त्यावर उभा राहून स्वार्थ सांगायचं. आणि प्रियानो, या तरुण मुलांना मी घेऊन जायचो आणि त्यांना मी शिकवायचो स्वार्थ कशी सांगायची आणि त्यांना एनकरेज करायचो, सांगा स्वार्थ. आणि पुष्कळ तरुण वेगवेगळ्या स्टेट्समधले त्यांना मी नेऊन, त्यांना मराठी येत नव्हतं, हिंदीमध्ये येते स्वार्थ. मला आठवतं की एकदा मी एका मासिकामध्ये वाचलं की पॉल स्वरूप नावाचा आमचा एक विद्यार्थी होता. मला माहिती आहे पॉल स्वरूप. तर दिल्लीचा सध्या तो CNIचा बिशप आहे.
त्याला मी लक्ष्मी रोडला नेलं होतं, एका कोपऱ्यात उभा केलं, पॉल फ्रिश, आम्ही गाणं गायले गिटार त्यांनी ते स्वार्थ सांगितलं. व्हेरी टॅलेंटेड, खूप हुशार मुलगा होता, स्पिरिच्युअल, व्हेरी स्पिरिच्युअल, पण डेअरिंग करून त्यांनी सांगितलं स्वार्थ सांग. असे कितीतरी विद्यार्थी होते. आज तो दिल्ली डायसिस ICNIचा बिशप आहे तो आज. असे कितीतरी तरुण लेकरांना मी जाऊन बाहेर जाऊन स्वार्थ सांगायला शिकवलेले आहे. मी स्वतः खेडो झोपडपट्टीमध्ये इकडे तिकडे जाऊन स्वार्थ सांगायचं, स्वार्थ उद्दिष्ट होतं माझं जीवनाचं. आणि आज मला दुःख होतं की मला स्वार्थ सांगता येत नाही प्रियानो, मला दुःख होतं, बंधन आहे स्वार्थाला. मी तर माझ्या मुलाला म्हटलं बाबा मी जरा तिकडं आलो तर बरं होईल, आमचं जरा भागात येते, इथं काय आता स्वार्थाला जास्त राहिलेलं नाही व्यवस्थित पोषक वातावरण. डॅडी इज व्हेरी डिफिकल्ट, वेट व्हेरी डिफिकल्ट. पण या ठिकाणी आपण पाहतो की स्वार्थ 30-40 वर्षापूर्वी मोकळीक होती प्रियांनो. त्यावेळेस काही बंधनं नव्हते आणि काही ग्रुप्स होते, काही चर्चेस होते की जे स्वार्थीचं कार्य करत होते. आणि आजही काही जण करतायत, अजूनही काही जण करतायत, स्वार्थीचं कार्य करतायत. मुंबईमध्ये मी ख्रिसमसला मुंबईमध्ये होतो. मी पनवेलला 25 तारखेला मी पनवेलच्या चर्चमध्ये प्रीच केलं. परंतु 24 तारखेला रात्री एक आमच्या मी ज्या लॉजमध्ये होतो तिथं बाजूलाच एक चर्च होतं, खूप सुंदर बिलीवर चर्च होतं. आणि मी पाहिलं की छोटासा ग्रुप होता, पण ख्रिसमसला संध्याकाळी इतकी 24ला एवढी ट्रॅफिक जाम होती मुंबईमध्ये, 3-3, 4-4 तास लागतात बाहेर निघायला. पण 6 वाजता संध्याकाळी 24ला 6 वाजताच लोकांची गर्दी तिथं झाली. 7 वाजता बरोबर भक्ती सुरू झाली. आणि पुष्कळशी विधर्मी त्यांनी तिथं आणले होते. आय वॉज सरप्राईज. विधर्मी लोक तिथे त्यांनी आणले होते. त्या ग्रुपच्या प्रत्येकाने आपल्याला मित्राला, मैत्रिणीला, शेजाऱ्याला, कोणाला तरी घेऊन आले आणि स्वार्थ सांगितलं. आय वॉज सो हॅपी आणि आय वॉज सरप्राईज. काय आवेश आहे. याही स्थितीत स्वार्थ सांगता येते. परंतु पूर्वीच्या काळात पुरस होतं, पण चर्चेस काय भांडण कोर कचऱ्याला हाणामाऱ्या तिकडून इकडं. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना स्वार्थ सांगायला सांगितले. अखेर सृष्टी जाऊन स्वार्थीची घोषणा करा. आपण स्वार्थ सांगतो का? प्रियांनो, ख्रिस्त जर असेल तर स्वार्थ सांगता येतील. तुमचं परिवर्तन झालं असेल, ख्रिस्ताला स्वीकारलं असेल, ख्रिस्त तुमच्या ठाई असेल, ख्रिस्ताचा आत्मा तुमच्या ठाई असेल, प्रभूचं सामर्थ्य तुमच्या ठाई असेल तरच तुम्हाला स्वार्थ सांगता येईल. हे कोण्या नामधारी ख्रिस्ती लोकांचं काम नाही स्वार्थ सांगायचं. प्रभूचं जीवन पाहिजे त्या ठिकाणी, प्रभूचा आत्मा पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. मला फार आनंद वाटला. पालक साहेबांनी आता अनाऊन्स केलं आणि मागच्या आठवडी अनाऊन्स केलं की ईस्टरसाठी जो फंड आहे तो फंड नाझरीनचं त्या ठिकाणी आपण पाहतो की ते सर्व जगातला फंड गोळा करून ज्या ठिकाणी स्वार्थीच्या कार्यासाठी तो फंड ते वापरणार आहेत. किती चांगली गोष्ट आहे स्त्रियांना. आपल्याला कमीत कमी स्वार्थ सांगता येत नाही तर कमीत कमी सपोर्ट द गॉस्पल प्रीचिंग. आपल्याला नाही सांगता येत तर जे सांगतायत त्यांना सपोर्ट करा. आजकाल ते चर्च नाही तर आधी स्वार्थीचं कार्य सोडूनच दिलेले आहेत. त्यांनी काय केले? स्वार्थीचं कार्य संस्थांवर लुटून दिले. गॉस्पल ऑर्गनायझेशन, IM, इंडियन इव्हॅन्जेलिकल मिशन, विश्ववाणी त्यांच्याकडे सुपून दिलेले. चर्च आमची माझा मारतो, आमच्या मनासारखं करतो. स्वार्थीकडे लक्ष नाही प्रियानं, लोकांच्या तारणाकडे लक्ष नाही. येशूचा जो उद्देश आहे त्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही. मंदिरामध्ये आल्यावर काय प्रभूला आढळलेलं आहे, कसं आहे मंदिर प्रियानो, बरोबर प्रियानो. आणि मंदिराला पण त्या ठिकाणी नियम आहेत. मंदिरात आल्यानंतर आपण कसं असा परमेश्वराच्या मंदिराला पावित्र शोभतं. स्तोत्र 93:5 आहे का? आपल्या ठाई जर पवित्र असेल तर ते मंदिरामध्ये येईल. बरेच काही सांगण्यासाठी प्रियाना, पण मी थोडक्यात संपवतो. त्या ठिकाणी स्तोत्र 122:1 म्हटले, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ असे ते म्हणाले. तेव्हा काय झालं? मला दुःख झालं. आपण परमेश्वराच्या मंदिरी जाऊ त्यावेळेस काय झालं? मला आनंद झाला. परमेश्वराच्या मंदिरी जायचं आहे, उपकार स्तुती करायची, धन्यवाद करायचा, परमेश्वराचं वचन ऐकायचं, बोध घ्यायचं, मार्गदर्शन घ्यायचं.
सामर्थ्याने भरायचं, आत्म्याने भरायचं, विश्वासात वाढायचं. असा किती उत्साह आहे प्रिया. उत्साहाने आनंदाने परमेश्वराच्या मंदिरात आले पाहिजे. आणि दुसऱ्याला घेऊन या प्रियांनो, एकटे येऊ नका, एकटे येऊ नका. मी बॅचलर होतो, लग्नाच्या आधीच माझ्याकडे सायकल असायची, प्राथमिक सायकल. पण सायकलवर एका मुलाला घेऊन जायचो बसून. सायकल आहे ना, चल बाबा चल, घेऊन जायचो, चल. सेंट जॉन बॉईज हायस्कूल मी राहत होतो, तिथं 3 मुलं, शाळेची मुलं, त्यांना मी स्वार्थ सांगून त्यांना पकडलं प्रियानं. आणि त्यांना घेऊन जायचो आणि त्यांना घेऊन बसायचो प्रार्थनेला. ते तिघही प्रभूकडे आले. फ्रान्सिस सोनानी पाळक झाला त्यातला एक मुलगा. दुसरा बाळू कदम, जो कॅथलिक होता, श्रीरामपूरचा होता, तो आज UBSमध्ये काम करत आहे. तिसरा भगवान मोरे. असे तुमच्यासारखे मुलं होते, त्यांना मी स्वार्थ सांगितले, त्यांना घेऊन बसायचो प्रार्थनेला. तो हिंदू होता, त्याचं पण परिवर्तन झालं, तो ख्रिस्ताकडे आला. प्रियानो, असे कितीतरी आपल्याला संधी आहे, संधी आहे प्रियानो. गढवडू नका, आत्म्यांना आणा, स्वार्थ सांगा, मग इथं घेऊन या. सुंदर मंदिर आहे, सुंदर संदेश आहे, सुंदर जागा आहे, इथे टुमदार मंदिर आहे. आय फील सॉरी, इट शुड बी फिल्ड. भरून व्हायला पाहिजे. आज बघा दुसरीकडे इतकं चांगलं वचन नाही, पण बघा गुड फ्रायडेला केवढी मंडप घालून केवढी मोठी, आणि काय वचन दिलं जातं, काय सांगितलं जातं. भुसा आहे प्रियांनो. काही काही पाळक लोक असं काही सांगतात प्रियांनो, तर मला कळत नाही की लोक ऐकून कसं घेतात, ते कसं ऐकून घेतात, काही पण सांगतात. मला फार दुःख होतं, एवढं मोठं चर्च, एवढे लोक, आणि ह्यांना सत्य सांगितलं जात नाही, सत्य वचन दिलं जात नाही, आणि लोक काही परवा करत नाही. एका पाळकाने एक चुकीचं विधान केलं होतं, आणि मी जाऊन दुसऱ्या एका व्हिडिओवरला सांगितलं, अरे बरं ते पाळक असे, जाऊ दे, काय करायचं आपल्याला, जाऊ दे, काय करायचं. प्रियांनो, असं करू नका. मंदिरामध्ये येत्या लक्ष ठेवा, पाळक काय सांगतात, लक्षपूर्वक संदेश ऐका. आणि मी तुम्हाला सांगतो, पाळक स्वामीचे संदेश मला आशीर्वादित झाले. त्यांच्याद्वारे देव माझ्याशी बोलला. मंदिरामध्ये देव आहे. हबक्कूक 2:20 काय म्हटलेलं आहे, देव आपल्या मंदिरात आहे. देव आपल्या मंदिरात, मंदिरामध्ये देव आहे. आपण कशासाठी येतो, देवाला भेटण्यासाठी, देवाची भक्ती, देवाची उपासना करण्यासाठी येतो. देवाकडून बोध आणि मार्गदर्शन घेण्यासाठी येतो. देवाचं वचन आपल्यासाठी आहे, पाळक आपल्यासाठी आहे, वचन आपल्यासाठी आहे, संदेश आपल्यासाठी आहे, स्तुतिस्तवन देवासाठी आहे, गौरवासाठी आहे. अशा अंतःकरणात एक भाव ठेवून आपण येतो का, की तिथं आपण पाहतो की देव मला भेट, देव माझ्याशी बोल. 7 मला ते वचन आठवायचं होतं, पण पाळक साहेबांनी ते 84 स्तोत्र वाचलं, तिथंच मला कळालं की सियोनात प्रत्येकाला देवाचं दर्शन होतं. सियोन मंडळीमध्ये, सियोनाला प्रत्येकाला देवाचं दर्शन. प्रियानो, देव भेटतो का तुम्हाला इथं आल्यानंतर? देव भेटतो का? देव भेटला पाहिजे. देव तुमच्याशी बोलला पाहिजे. देवाचं वचन तुमच्याशी बोललं पाहिजे. देवाच्या वचनाने तुमच्या अंतःकरणाचं परीक्षण केलं पाहिजे. तुम्हाला बोध केला पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, आणि तुमची सुधारणूक झाली पाहिजे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, आज हा जो जावराचा रविवार आहे प्रियानो, आशीर्वादाचा दिवस आहे. ह्याच्याद्वारे आपण त्या प्रभूच्या मरणाचं, दुःख सहनाचं आणि पुनरुत्थानाचं आपण मनन करतो. आणि आपणही आपली अंतःकरण मन आज पूर्णपणे प्रभूला आपण समर्पित करूया. आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करूया. त्या प्रभूने केलेलं दुःख सहन, सोसलेला अपमान, निंदा, छळ, त्रास, ते केवळ तुमच्या आणि माझ्या पापासाठी आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण त्या प्रभूचा स्वीकार करा. प्रभूला अंतःकरणामध्ये घेऊया. या चर्चला यायचा. इब्री 10:25 काय म्हटलेलं आहे, तुम्ही आपल्या चालीरीतीप्रमाणे काय करू नये, एकत्र यायला, एकत्र येणं सोडू नये. काही काही लोक इतकं रिलॅक्स येतात ना, नाही एखाद्या दिवशी गेलं काय, दुसऱ्या आठवडी गेलं काही, चालते, महिन्यातून एकदा गेलं तरी चालते. प्रियानो, नाही प्रियानो, जीवन तुमचं आशीर्वादित होणार नाही. प्राधान्य द्या. फर्स्ट प्रायोरिटी, आधी त्याचं राज्य, त्याची धार्मिकता, आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला. या प्रियानो, दुसऱ्यांना घेऊन या. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. मोंदी गुरुवार, गुड फ्रायडे, ईस्टर, इतरांना घेऊन या प्रियानो. तुम्हीच येऊ नका, इतरांना घेऊन या.
त्यांना आशीर्वाद आहे. तुमचं जीवन इतरांना आशीर्वादित होऊन द्या. तुम्हीच केवळ आशीर्वाद घेऊ नका, देवाने आपल्याला इतरांना आशीर्वाद होण्याचा आशीर्वाद दिलेला आहे. दे बाप करो आणि प्रभू आपल्याला सर्वांना आशीर्वाद करो. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. देवाची स्तुती असो. सतराकडे सरांचे आभार मानत आहे. सुंदर वचन दिलं प्रियानं. यावेळेला आपण प्रार्थना करूया. खरोखर परमेश्वरा, तू आमच्या मंदिरामध्ये आहेस आणि यावेळेला तू आम्हा प्रत्येकाकडे तुझं लक्ष आहे. आमच्या हृदयामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, वचन ऐकून प्रभू परमेश्वरा आमच्या अंतःकरणाला प्रभू तू पुन्हा एकदा सुटफूट लागू दिलीस. आम्ही प्रभू परमेश्वरा नुसतं मंदिरातच नाही तर प्रभू या मंदिराच्या बाहेर देखील प्रभू तुझं गौरव करत राहावं सुवार्तेच्याद्वारे. आज खरोखर प्रभू परमेश्वरा कुठल्याही प्रकारे प्रभू तू आमच्याकडून झावळ्यांची अपेक्षा करत नाही, परंतु प्रभू आज वस्त्रांची देखील तुला अपेक्षा नाही. आज अंतःकरणाची आत्म्यांची आवश्यकता आहे. आणि खरोखर प्रभू आज मंडळी या नात्याने आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत बापा की आम्हा प्रत्येकाचं जीवन खरोखर इतरांना सुवार्ता सांगण्यासाठी त्या झावळीप्रमाणे सुंदर आणि प्रभू परमेश्वर त्या वस्त्रांप्रमाणेच प्रभू लोकांना आशीर्वादाचं धन्यतेचं प्रभू परमेश्वर जीवन त्यांना पाहायला मिळेल असं तो करून घे. ये प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये आज पुन्हा एकदा आमच्याशी तू बोललेला आहेस, यासाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत. प्रभू परमेश्वरा, सतराळकर पाळकसाहेब आणि प्रभू त्यांच्या प्रिय कुटुंबांसाठी, त्यांच्या जीवनासाठी, सेवेसाठी प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत. आणि खात्रीने प्रभू परमेश्वर त्यांचा उपयोग प्रभू परमेश्वर तुझ्या सेवा कार्यामध्ये आत्मे जिंकण्यासाठी, वचनाचा प्रसार करण्यासाठी प्रभू तू करून घेत आहेस. ये प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वजण प्रभू प्रार्थना करत आहोत की त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर आणि प्रभू त्यांच्याद्वारे तुझं गौरव अधिक रीतीने करून घे. प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. ये प्रभू तू आमचा चालक मालक हो. आणि हा झावळ्याचा रविवार प्रभू परमेश्वरा हा फक्त मंदिरातच नाही तर प्रभू बाहेर देखील इतरांना प्रभू सुवार्ता सांगण्यास आणि प्रभू प्रत्येकजण जो या ठिकाणी आहे तुझ्या प्रभू परमेश्वरा झाडाची झावळी म्हणून प्रभू परमेश्वर आम्ही इतरांना प्रभू ती दाखवावी म्हणून तू सहाय्य कर. प्रत्येकाला प्रभू तुझ्या कृपेमध्ये तू चालव. धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागते म्हणून तो एक बापा. आपण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमा असते आणि जसे आमच्या ऋणी असून सोड. आता शेवटचा आशीर्वाद सतराळकर सर देतो. देव जो बाप, त्याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्वदा असो. आमेन.